हॅलो गाईज, तर आज आम्ही जाणार आहोत शिर्डी. म्हणजे आधी आम्ही शिर्डी फिरणार आहे आणि नंतर जाणार आहे वॉटर पार्क. तर असे मी 2 ब्लॉग करणार आहे. टू बी कंटिन्यू. नाही कोणा सांगत नाही भांडण कर. तुझे सांग हीच भांडण कर. कशाला करते भांडण चापऱ्या? आरामान जाऊ. चलो चलो असं. आणि फायनली आम्ही निघलेलो आहे. दादाच्या ऑटोमध्ये आम्ही आलो. लगेच आम्हाला काळी पिवळी भेटली रो. तर आता आम्ही निघालो आहे बुलढाण्यापासून मलकापूरसाठी. आणि आता आम्ही पोहोचलो आहे मलकापूर स्टेशन. आणि आता मलकापूरपासून आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि बराच वेळ झाला. मी सकाळपासून जेवलेली नव्हती म्हणून मला भूक लागली. आणि हे आहे माझ्या मम्मीचं प्रेम, मस्तपैकी टमाट्याची चटणी आणि वांग्याची भाजी. आणि याचबरोबर आम्ही पोहोचलो आहे भुसावळ स्टेशन. म्हणजे आमची गाडी होती डायरेक्ट काय म्हणतात त्याला, कोणतं कोपरगावपर्यंत, पण तिथं जागा नव्हती म्हणून आम्ही गाडी चेंज केली. लिफ्ट पण चाल. तर गाईज आम्ही फायनली ट्रेन चेंज केलेली आहे. 1 मिनिटाचा फरक होता फक्त गाडीमध्ये, पण तरी बी आम्ही ती गाडी मिळून दाखवली. मॉडेल पण वागणार नाही. धन्यवाद. पळत आलो. फ्रॅक्चर पाय घेऊन मी पळत आले, पण गाडी नाही जाऊ दे. बरं, एक विषय असा, हे आमचा राजा, हे आमचा आनंद. ते सगळं जाऊ द्या. पब्लिक की डिमांड ती तर भाऊ ते सगळं जाऊ द्या, पण काही लोकांकडे आमच्या सोबतचे आहेत, त्याच्याकडे तिकीट नाही, माझ्याकडे आहे भाऊ. पण विषय असा झाला की समोर होता टीसी, आणि मी टीसीला पाहिला आणि मी डायरेक्ट पिचेमूड झाली याच्यासोबत असताना. आता पाहू काय होतं. तर मला तर वाटतं की ते पकडीन 100%. पाहू आपले किती कटता. आणि हा 20 रुपयाचा केक आम्हाला दिलेला आहे 40 रुपयामध्ये, आणि हे 10चं 20 रुपयामध्ये. चुलते काय टाकणारे, चुलते टाकणारे किंमत ते 20% एक्स्ट्रा आहे. ते 40 द्यायचे 10 रुपये. गांधी इथं लागले, मग गांधी इथं लागले. आणि आता वाजले सकाळचे 5. आम्ही पोहोचलो शिर्डी. हो चला रे. रिक्षा भेटली. रिक्षावाला डायरेक्ट ट्रेनमध्ये. या दादानं आम्हाला बरीच इन्फॉर्मेशन दिली, रिक्षावाले दादा. आता आम्ही चाललो मंदिराकडं. आणि आता आम्ही रूम करून राहिलो. रूमचा विषय चालू आहे. हां आनापाडा. काय विषय काय माहित यायचा. आता आम्ही आलो आहे चहा घ्यायला. अरे बाप, खानदेशी तुम्ही? खानदेशी. तर ते चहाच्या हॉटेलचे मालक खानदेशी निघाले. मग मी त्यांच्यासोबत बराच वेळ गप्पा केल्या आणि पोरांनी चहा घेतली आणि मी ब्लॅक कॉफी घेतली. बराच वेळ गप्पा केला म्हणून त्यांनी ब्लॅक कॉफी दिली, नाही तर ते आधी नाहीच म्हणत होते. मग मी मस्तपैकी ब्लॅक कॉफी घेतली आणि आम्ही निघालो रूमकडे. तर आता मस्तपैकी सकाळी सकाळी फ्रेश कॉफी घेऊन एकदम भारी फील होऊ राहिलं. थकवा गेला. आता मस्तपैकी मी झोपणार आहे. ते पोरं माहीत नाही कुठं गेले, कोणीच नाही आहे इथं. आता येतील म्हणजे ते चक्कर मारायला गेले वाटते. मग ते जेवणार आहेत आणि मग झोपणार आहेत. पण मी आताच झोपणार आहे. गुड नाईट. काय संपलं? अरे शांतता झालं का ना? काय काय काढतो मी तो ना फोटो घडी घडी रात दिन मन नाही ना तो घडी घडी झालं. राजा चालू दिन काय ना काय. देवता
मायेतवर झालं का? बनिया मायेतवर पूर्ण दिवसांनी जायचो बनिया मायेतवर पूर्ण दिवसांनी. काय रे रडके रुडके गाणे म्हणतात बापा मयतचे. मला नाही रे बापा ते गाणे असे. मयतचे गाणे थोडी घेते मी. नादानपणी न चिकार पंच 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 चितार पण जाईना हे सारी प्यार करना प्यार करना है साली प्यार करना चितार प्यार करना प्यार करना है साली प्यार करना. सितार. हॅलो गाईस, तर आम्ही आता फ्रेश झालेलो आहे. फ्रेश म्हणजे काय, मी एकटीनंच आंघोळ केली, बाकी कोणाच आंघोळ केलेली नाही. अरे आंघोळ नाही करत पोहे, देवदर्शनाला चालले पोरण आंघोळ नाही करेल ते सांगा. मी मस्त आंघोळ केली की जरा फ्रेश वाटते, थकवा बी दूर होते. तर आता आम्ही जाणार आहोत जेवण करायला आणि मंदिरात वाटते राजाला जायचं आहे मंदिरात, तर त्याच्यासोबत आम्ही बी चाललो. आता काय यार 10 वाजताच उठले मी यायच्या आवाजानं आणि आता वाजला 1 आणि आतापर्यंत मी झोपले बी नाही, काहीच नाही, नुसतं फ्रेश झाले आणि चाललो आता. और इसी के साथ कहानी में आ गया है ट्विस्ट. ये हमारा रूम लॉक ही होता नहीं है, लागतच नाही त्याला. ते तिकडून फिटच नाही उराला, इकडे चाबी किती फिरवली तर काय लॉक म्हणते त्याला. म्हणा जर एक बी सामान गेलं म्हणा पाडू मारू म्हणा आम्ही. चाबी काय दिली त्यानं. आणि फायनली रूम लॉक करून त्या रूमचा शोध लावून आम्ही निघालेलो आहे घराच्या बाहेर, रूमच्या बाहेर जेवण करण्यासाठी. हो ना. तर आता आम्ही जात आहोत जेवण करायला. तर आम्ही तिथे जेवण केलं आणि ते हॉलच्या बाहेर आलो, तर तिथे काही 2-3 लोक होते असे मावळ्याच्या लुकमध्ये आणि ते बोलले की आतमध्ये शो चालू आहे. तर मला असं वाटलं थिएटर शो किंवा असं लोकनाट्य वगैरे काहीतरी असेल, पण तिथे असं काहीच नव्हतं. तिथे फक्त शिवाजी महाराजांच्या तलवारी, चिलखत वगैरे हे सगळं आम्हाला तिथे बघायला भेटलं. आणि आतमध्ये मोबाईल यूज किंवा कॅमेरा यूज चालत नव्हतं, म्हणून मी ते शूट करू शकले नाही. आणि ते सगळं बघून भारी वाटलं आणि मग आम्ही निघालो तिथून बाहेर. आणि तिथेच बाहेरच्या ठिकाणी बरेच दुकान लागले होते, म्हणून आम्ही तिथे टाईमपास करण्यासाठी गेलो. बरंच काही बघितलं आणि काही घेतलंही. हवा कोणी घेऊ शकतो. हवा येते. वाजव गाणं चांगलं एखादं. तेरे ना मोबाईल बोलला आहे एखादं. अजून गाणं ते आय एक्सपायर अरे वाजवणं ऐकून आलं तेवढं तोंड बोलत बस. काय बांधून आला काय महादेव आनंद काय बी आणते. थांबून आला ते
नाही का? हा? काय टक तोंड झाले रे हो बोरायले डाकीची डाकीची कसं आहे टापोटाप अरे भाई तुम लोग का नाम लिस्ट में नहीं है। पहली बार ऐसा कुछ देखने को मिला है चमत्कार। राजा ने हमको खिलाई आइसक्रीम। राजा ने हमको खिलाई आणि आता मस्त पैकी जेवण वगैरे करून आम्ही चाललो मंदिरात. तर एक सीन असा झालेला आहे आता की आम्ही इकडे आलो पण आमची रूम कोणत्या एरियात हे आम्हाला माहीतच नाही. तर आता रिक्षावाल्याला सांगायचं काय की रूमवर घेऊन चाला पण रूम कुठे असे पोर आहेत हुशार. सुरू होते ही खतम. तर गाईज आता आम्ही आलो आहे घरी म्हणजे सॉरी रूमवर. आता आम्ही आराम करतो. आता वाजले 5 नाही 3:55 झाले 4 वाजता आता. तर आता आमचं होणार आहे गुड नाईट. सो गुड नाईट गाईज. अरे जोर लगाओ जोर लगाओ जोर लगाओ. आपण एकूण नाही पडू शकत त्याला कारण हे इथे काम नाही सोडतो. अरे रे 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 पायदार बापा आरामात बरं. अरे राजा लावणार आहे राजा ताकद. राजा लावलं नाही. मला वाटलं राजा रप्पस एकदम. तरी मी नाही वाकत. मी फक्त असं नाही वाकू शकत राजाचा हात नाही कोण काम नाही. मग दुखतच नाही बाबा आपले. ते उभं राहून पाहिजे. ते उभं राहून दिलं का नाच सोडून हार मानली का राजा. नाही मग हारच होती. हम हारने वालों में से नहीं. बहुत हमसे डरती. बहुत हमसे डरती. पाहिलं. तर गाईज आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आम्ही निघतोय घरी. प्लॅन तर असा होता की उद्या आम्ही वॉटर पार्कला जाणारे एन्जॉय वगैरे करून मस्त घरी जाऊ. पण प्लॅन थोडा चेंज झालेला आता. तर आम्ही जातोय घरी. तर आता आम्ही रूमवरून स्टेशनवर आलेलो आहे घरी जाण्यासाठी. थोडा हेल्थ इश्यू झाल्यामुळे अर्जंटली घरी जावं लागतं आहे मूड नसतानाही. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय.